उपचारा करता पैसे देणार हा मयूर दादा आहे. कुणाला देवदर्शनाला जायचं असेल, कुणाला गड किल्ले पाहिजे असतील तर पदर मोड करून खर्च करून त्यांचा आनंद देणारा हा मयूर दादा आहे. आणि सांगतात काय कामं केली आम्ही, खूप चांगली कामं करू. काय कामं करणार हे तरी सांगा, काय कामं करणार? शहरातली पाणी योजना पाहिजे. मागच्या वर्षभरापासून तुम्ही फॉलोअप केला. मागच्या 6 महिन्यापूर्वी या शहरातली 42 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली आणि आज प्रत्यक्षात त्याचं काम देखील सुरू आहे. वडगावच्या जनतेला माझ्या आया बहिणींना सांगतो, 1 वर्षाच्या आत तुमच्या दारात 24 तास पाणी निवडी व्यवस्था आपण करून ठेवली आहे. वस्तुस्थिती मान्य करतो. पूर्वीचं वडगाव आणि आताचं वडगाव जर पाहिलं तर तळेगावचा ऑप्शन म्हणून किंवा तळेगावला पर्याय म्हणून वडगाव शहराकडे पाहिलं जातं. आज शेकडो फ्लॅट या गावामध्ये या शहरामध्ये उभे राहत आहेत. मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. त्यामुळे पाण्याची योजना पूर्वीची पुरत नव्हती म्हणून आपण ही योजना आणली. आपला हा डीपी रोड पाहताय. या डीपी रोडवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याला पर्याय म्हणून हायवे रोडनं सुद्धा आपण आता नव्यानं रोड करतोय. जी कामं त्या वडगावातल्या शहरातल्या जनतेने सांगितलं ती पूर्ण केली. आणि मी आबोली ताईला काम करणारी म्हणून भगिनी सांगत असताना दुसरी उमेदवार होती ती माझी सुनीता ताई कुडे. या शहरात 2च माझ्या भगिनी काम करणाऱ्या होत्या. मी भाजपच्या नेते मंडळींना विचारलं की ऍडव्होकेट काय ना गुलाब काकाच्या कन्याचं मृणाल ताई, म्हणलं ही मृणाल ताई मला कधी राजकारणात दिसली नाही किंवा कुठलं सोशल वर्क करताना दिसली नाही. तिला अचानक राजकारणात का आणलं? म्हणलं मला काय गणित समजेना. ती ताई आहे, आपली भगिनी आहे बिचारी, म्हणजे तिला मी नावं ठेवतो असं मनात कुणी गैरसमज करू नका. पण ती कधी राजकारणात किंवा समाजकार्यात नव्हती. पण तिला राजकारणात अचानकपणे का यांनी उतरवलं? ती ऍडव्होकेट आहे, तिचा पेशा वेगळा आहे, परंतु ती राजकारणात येत असली तरी तिचं स्वागत आहे. पण अचानक का? भाजपच्या एका माझ्या सहकार्याला विचारलं. त्यांनी सांगितलं नाही गुलाब काकाकडे लय माल आलाय. 40 कोटी म्हणजे गुलाब काकाकडे लय माल आलाय आणि मग भाऊ द्या खर्च. त्या आधाराने गेलं तर आम्ही खर्चत नाही म्हणले. म्हणजे मला 5 पाठवा तुम्ही 5 बाकीचं मी बघतो. पैसे बघून जर उमेदवाऱ्या भाजपच्या मंडळी द्यायला लागल्या असतील तर या शहराचं विजन तुमच्या डोक्यात काय हे सुद्धा आता सर्वसामान्य जनतेला कळायला लागलेलं आहे. गुलाब काका तुम्ही सुद्धा या शहरात आणि तालुक्यात सभापती म्हणून पद भूषवलं. तुम्ही विकासाच्या गप्पा करता, तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता. माझा एकच तुम्हाला साधा प्रश्न आहे की जो विशाल मंगल कार्यालयापासून डीपी रोड आपण करतोय तुम्हाला सगळ्यांना माहितीये. आपल्या पंचमुखी मारुतीच्या शेजारून जो मोठा रोड आपण करतो त्या रोडवरचं गुलाब काकांनी साधं गेट सुद्धा काढलं नाही. ते गेट काढलं असतं तर आपल्याला पर्याय मोठा रोड सुद्धा करता आला असता. बाजूची झाडं निघाली असतील ते सुद्धा पूर्ण करता आला. यांनी यांचं गेट काढू नये आणि यांनी सांगायचं ना आम्ही विकास करायला आलो. एकच फक्त बघा जमलं नाही एवढं 8 दिवसात काढा, मी 15 दिवसात रोड करून देतो. आणि ज्या वेळेला विकास कामाच्या मुद्द्यावरती काही मंडळी जर राजकारण करू पाहत असतील आणि आरोप करत असतील, सांगितलं डीपी वडगावचा डीपी झाला, त्या डीपी मध्ये घोटाळा झाला, त्या डीपीत लोकांवरती अन्याय केले. भारतीय जनता पक्षाच्या गणेशराव बेगडेच्या जागेवरती आरक्षण होतं, या सुनील शेळकेने काढून दिलं. तिथं राजकारण नाही केलं. भोसलेंच्या कुटुंबावरती आरक्षण होतं, ते मी काढून दिलं. त्यानंतर माळकर कुटुंबातल्या सुद्धा काही शेती जमिनीवरती आरक्षण होती, काही रोड होते, ते देखील काढून दिले. मयूर दादाने सांगितलं अण्णा डीपी होताना काही अधिकारी आमचं ऐकत नाही, आम्हाला दाखवित नाही, तुम्ही याच्यात लक्ष घाला. मी स्वतः लक्ष घालून माझ्या स्थानिक
माळतकर असतील, ढोरे असतील, कोड्या असतील, बोवऱ्या असतील, चव्हाण असतील, भोसले असतील, भेगडे असतील, बिलारे असतील, या एकाही कुटुंबाच्या व्यक्तीवरती आरक्षण टाकून दिलं नाही. ही नैतिकता जपली. स्वर्गीय सोपान अण्णांची कमान लावली आणि त्या कमानीला जरी विरोध केला तरी छाती ठोकताना तिथं मी उभा राहिलो. म्हणलं नाही, काही असू दे, ज्यांनी ज्यांनी गावगाड्यात काम केलं त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि आम्ही सन्मानानं प्रत्येकाला पुढे काढताना जर माझ्या सहकार्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत असाल तर तुम्हाला देखील आज सांगतो, पुढे तो कागद एक मिनिट दे रे, नाही ती हिशोब पुढे. प्रत्येक भागात जो काही निधी दिला त्या निधीचा पैसा हिशोब हा सुनील शेळके तुमच्या घरात 2 दिवसात पाठवणारे. जर पुढला भ्रष्टाचार झाला असेल तर सांगा, इथं येऊन तुमची जाहीर चौकात माफी मागतो. पण खोटे आरोप करायचे, आरोप खोटे केले आपल्याला सर होत नाही. जशा तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. म्हणून उद्याच्या काळात या शहरामध्ये चांगले चांगले प्रकल्प आणत असताना हे तालुक्याचं गाव आहे, या तालुक्याच्या गावाला एक विकास कामांच्या माध्यमातून पुढे नेतोय. मी अभिमानाने सांगतो माझ्या मायबाप जनतेला, पुणे जिल्ह्यातील सगळ्या नगरपंचायतीमधला निधी काढा आणि माझ्या वडगाव नगरपंचायतचा निधी काढा. सगळ्यांपेक्षा जिल्ह्यात अधिक निधी जर पुढे आणला असेल तर आपण वडगाव नगरपंचायत. अरे मी सत्तेत आहे, तुम्ही पण सत्तेत आहात. 1 वर्ष झालं आता युती म्हणून सत्तेत आहे. मागच्या टर्म मध्ये 2.5 वर्ष आपण सत्तेत आहोत. 3.5 वर्ष झालं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे. मी जसं माझ्या नेत्याकडून अजितदादाकडून वडगाव करता निधी आणला तसा बाळाभाऊ तुम्ही किती निधी आणला. मी आज जाहीरपणाने सांगतो, 125-150 कोटी रुपयाचा निधी आणला. यांनी 3.5 वर्षात 15 कोटीचा निधी आणला का दाखवा. 15 कोटी आणले का दाखवा. निधी आणायचा नाही, कुठलं काम मंजूर करायचं नाही, चांगला प्रकल्प आणायचा नाही आणि फक्त गप्पा मारायच्या विकास कामाच्या. अरे विकास कशाला म्हणतात, एकदा माझ्या मागे फिरा, पुढे गेली बहुत फिरा, मावळात नाही पुढे फिरा. मग आपण जर कामं करायची असेल तर वडगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेला सांगतो, जेवढे 17च्या 17 उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागातले, विशेष करून प्रभाग क्रमांक 17 माझ्या अर्चनाताईचा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग आहे. अर्चनाताईच्या प्रभागात सुद्धा आम्ही 2-2.5 कोटी रुपयाची कामं केली. प्रभाग क्रमांक 17 मध्ये 9,34,00,000 रुपयाची कामं केली. आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये राहणाऱ्या नागरिकांना सांगतो, या अर्चनाताईला निवडून द्यावं. पुढच्या 3 वर्षात तिथली सगळी कामं पूर्ण करण्याची जबाबदारी सुनील शेळके. प्रभाग क्रमांक 16 तिथली देखील तीच परिस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिकांना वाढतंय आणि तिथली जर परिस्थिती पाहिली तर मीनाक्षी ताई आपली तिथं नगरसेविका म्हणून पदाला उमेदवारी आपण दिले, तिला निवडून द्या. प्रभाग क्रमांक 13 असेल, 12 असेल, 11 असेल, केशवनगरचा 1 नंबरचा 2 नंबरचा असेल, हे गावाच्या बाहेरचे प्रभाग आहेत. त्या सगळ्या प्रभागांच्या बाबतीत जर आपण विचार करून एकत्र निर्णय केला तर आज शहरातील चांगला चेहरा मोहरा बांधण्याची देखील जबाबदारी आहे. मी आज सांगतो माझ्या वडगावकरांना, माळीनगरचा प्रभाग पण आहे, 12 सांगितलं ना, 11, 12, 13, 14 शहराच्या बाहेरच्या प्रभागातल्या नागरिकांना देखील आव्हान आहे माझं. तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आज सुनील शेळके सोडवणारे, दुसरं तुमचे कुणी प्रश्न सोडवणार नाही, कुणालाही निधी आणणार नाही. पैसे आणायचे केवळ चावी खुलून आणता येत नाही, पळावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. आणि म्हणून मी सांगितलं, विचारलंय की तुम्ही मागच्या 3.5 वर्षामध्ये 10 कोटी आणले असेल तर दाखवा. सध्या तुम्ही मी पण आहे ना. मग जर अशा पद्धतीनं आपले सगळे प्रभाग आपण जर डेव्हलप करत असू, तिथल्या नागरिकांना सुविधा देत असू, तर कुठल्याही विरोधातला जर नगरसेवक तिथे निवडून आला तर त्या नगरसेवकाकडे काम करण्याची जमत नाही, हे काम स्वतः पूर्ण करू शकत नाही. 1 वर्ष आज पूर्ण झालंय आमदार केला, पुढचे 3 वर्ष मागतो वडगावकरांना.
पुढच्या 3 वर्षाकरता हे 17च्या 17 उमेदवार आपण विजय करा. 3 वर्षात जर तुमची कामं पूर्ण केली नाही तर सुनील शेळके परत आमदारकीला उभा राहिला तर मतही मागायला येणार नाही. ओपन खुलं आपलं सांगतो, काम करतो मत द्या. काम नाही केलं घराच्या बाहेर ठेवा, आमच्याकडे येऊ नको तू. जाहीरपणे काम केलं तर आशीर्वाद रूपी फक्त एक मत मागितलं, एक मला द्या आणि एक माझ्या 17 उमेदवारांना द्या. 5 वर्षात तुमच्याकडे 2 वेळा फक्त हात पसरलेत. पण पुढच्या 5 वर्षाकरता काम करत असताना मी पुढचे 3 वर्ष मागितले. 3 वर्षानंतर मला द्यायचे मत मागायचे आणि त्यावेळेला तुमची कामं पूर्ण नाही केली तर तुम्ही ते सांगा ते मला मान्य आहे. आपण कामांच्या जोरावरती, विकासाच्या जोरावरती, मुद्द्यावरती जर ही निवडणूक लढत असू तर आपल्याला ही वडगावकर जनता देखील साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही 17च्या 17 उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून फिरताय. काही अपप्रचार केला जातो, काही अफवा पसरवण्याचं काम केलं जातं. कुणी अफवा पसरवतील कशाही पद्धतीचा विश्वास न ठेवता घड्याळ हाच आपला उमेदवार आणि घड्याळासमोरचे जे उमेदवार विजय होतील त्या प्रभागाची, त्या वॉर्डाची जबाबदारी या सुनील शेळकेची असेल हे जाहीरपणे या ठिकाणी नमूद करतो. आणि वडगावकरांना दुसरंही सांगतो, मागच्या महिन्यात दिवाळी झाली, आता डबल दिवाळी करायची आपल्याला. 10,000 येतील, 5,000 येतील, काय येतील ते घ्या. मी आजपर्यंत लक्ष्मीला कधीच नाही म्हटलं, त्यामुळे लक्ष्मी आनंदाने घ्या. तुम्ही त्यांच्या दारात गेलेत का, जाणार आहेत का, ते तुमच्या दारात येणार. तू देतोय, आम्ही घेतो. आम्ही तुला काय नाही म्हणणार नाही कारण तू आपलाच आहे, पण मत कुणाला देणार आहे ते विचारायचं नाही. आपली डबल दिवाळी 2 तारखेनंतर परत फुल दिवाळी एन्जॉय करा. कधी नाही असं कार्यक्रम काकांनी केला. 17 टू व्हीलर बघायला भेटल्या. आणि तू गड्याची पट्टी होती झाला. पण काका सभापती होता, आमचे गुलाब काका सभापती होते. त्यावेळेला वडगावमध्ये किती कामं केले काका तुम्ही यादी आणा. आणि माझ्या मयूरदादानं, आबुलीताईनं किती कामं केली तुमच्या घरपोच यादी पाठवली. एक काम या शहराचं होत असताना जशी नगरसेवक म्हणून यांची जबाबदारी असणार आहे तशी जबाबदारी माझी देखील असणार आहे. आज वडगाव शहर एक वेगळ्या पद्धतीने विकसित होत असताना या शहराला वेगळ्या उंचीवरती नेणं, इथल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणं ही माझी देखील जबाबदारी असेल. या निमित्तानं मी पुन्हा एकदा वडगाव शहरातल्या जनतेला आवाहन करतो, माझ्या 17च्या 17 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय करा. या शहराला विकासाच्या वाटेवरून एका उंचीवरती आपण पुढे नेऊ, एक चांगलं विकसित गाव म्हणून पुढच्या काळामध्ये उभं करील. 3 वर्षाच्या आतमध्ये तुमचे प्रश्न सोडवील हा विश्वास तुम्हाला देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमदार शेळके यांच्या माध्यमातून शेकडो कोटीची कामं या वडगावमध्ये झाली. सर्व मतदार बंधूंचे मी आभार मानतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाने देखील या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आहे. हे सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पुढच्या पंचायत समिती चौकापर्यंत ही रॅली जाईल, त्या ठिकाणी समारोप होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनील शेळके आगे बढ़ो, सुनील शेळके आगे बढ़ो. आम्ही पाठीची आहे.
आलेत